नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चटपटीत रेसिपी बनवतोय। सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या, यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या, 1 चमचा धने घातलेत, अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घातलंय। आता हे सगळं साहित्य जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हे मी असं वाटून घेतलं आहे। आता यामध्ये गाजर घालायचं आहे। तर इथे 1 गाजर मी असं तुकडे करून घेतलं आहे। याबरोबरच यामध्ये 1 वाटी कच्चे मटारचे दाणे घालायचे आहेत आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर वाटताना पहा इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे गाजर बारीक होण्यासाठी। गाजराचे तुम्ही यापेक्षाही बारीक तुकडे करून घ्या, म्हणजे पटकन ते बारीक होईल। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये पाव चमचा हिंग घातला। आता आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे। इथे मी आता मटार आणि गाजर एकत्र बारीक करून घेतला, पण तुम्ही फक्त मटार जाडसर वाटून घेऊ शकता आणि गाजर किसून घातलं तरी चालेल। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटताना मी यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घातलं होतं, त्यामुळे हे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही जर गाजर किसून घेतलं तर मग तुम्हाला येथे पाणी घालायची गरज लागणार नाही। आता हे परतत असतानाच यामध्ये आपण मसाले घालूया। तर इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे। याऐवजी तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता। यानंतर इथे मी लाल तिखट घालते। आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे इथे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा। इथे आता मी इतकेच मसाले घालते, कारण आपण यामध्ये वाटण जे घातलं त्यामध्ये धने, बडीशेप, जिरं हे सगळं वाटलं आहे, त्यामुळे त्यालाच खूप छान चव आहे। त्यामुळे इथे जास्त मसाले घालायची गरज नाही आहे। आता हे आपल्याला आणखी थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आणि ड्राय करून घ्यायचं आहे। तर हे मी असं 2 ते 3 मिनटं परतून घेतलं, ड्राय झालं आहे आणि त्याचा कच्चापणासुद्धा निघून गेला आहे। आता हे मी पूर्ण थंड करून घेतलं। यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत आणि असे कुस्करून घेतलेत हाताने, ते यामध्ये घालायचे आहेत। बटाटे थंड करून मग यामध्ये घाला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटे थंड असतील तर त्यामध्ये मॉइश्चर कमी होतं आणि मग यामध्ये आपल्याला पुढे जे साहित्य घालावं लागेल याच्याला मॉइश्चर कमी करण्यासाठी ते घालावं लागणार नाही, कमी घालावं लागेल। ओलसरपणा जास्त असेल तर मग आपल्याला त्याच्यामध्ये जो इथे आपण आता टोस्टचा चुरा घालणार आहोत तर तो जास्त घालावा लागेल। तर इथे यामध्ये बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातली। आता इथे मी पहा एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये मी टोस्ट घालते। आता टोस्ट आपल्या घरी असतात तर टोस्ट तुम्ही घालू शकता। जर टोस्ट नसतील, ब्रेड असतील तर ब्रेडसुद्धा तुम्ही इथे मिक्सरला बारीक करून घालू शकता। तर तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता। पोहेसुद्धा नसतील तर तुम्ही इथे 2 ते 3 चमचे किंवा गरजेप्रमाणे तांदळाचं पीठसुद्धा यूज करू शकता। आता हे मिक्स करून घेऊया। इथे आपण जो ब्रेडचा चुरा घातला त्याने यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे असं ड्राय झालं आहे। हे कटलेटचं मिश्रण आता तयार आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याला कटलेटला शेप द्यायचा आहे। तुम्ही टिक्कीचा आकार देऊ शकता, तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता। इथे मी आता हार्ट शेपचे कटलेट बनवते। तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही अगदी सहज हार्ट शेप किंवा वेगवेगळ्या शेपचे कटलेट बनवू शकता। इथे पहा मी असा ट्रायंगल बनवला आणि असा हार्ट शेप तयार करून घेतला। तर असं मस्त हार्ट शेपचे कटलेट तयार आहेत। असेच आता सगळे कटलेट मी इथे तयार करून घेते। तर इथे पहा कटलेट तयार आहेत। आता हे आपण रव्यामध्ये घोळवून घेऊया, म्हणजे वरून हे छान क्रिस्पी होतील। तर इथे मी रवा घेतला आहे। आता एक एक कटलेट रव्यामध्ये पूर्ण असा घोळवून घ्यायचा आहे, सगळीकडून रवा लावून घ्यायचा आहे।
आणि रवा लावल्यानंतर आपल्याला हे कटलेट 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचेत, किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये 5 मिनटं ठेवलं तरी चालेल. यामुळे रवा याला छान चिटकेल आणि तेलामध्ये निघणार नाही. तर इथे सगळे कटलेट असे तयार करून घेते मी. सध्या मटारचा सीझन आहे आणि गाजरसुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात. तर अशा प्रकारचे व्हेज कटलेट तुम्ही नक्की बनवून पहा. तर असे हे सगळे कटलेट मी रव्यात घोळवून घेतलेत. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. आता यामध्ये कटलेट घालायचे. आधी हे 2 ते 3 मिनटं एका बाजूने आपण फ्राय करून घेऊया आणि मग उलटून घेऊ. तर हे मी असे उलटून घेते. रव्यामुळे हे कटलेट बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून खूप छान असे सॉफ्ट होतात. चवीला खूपच मस्त लागतात हे कटलेट. तर हे दोन्ही बाजूने कटलेट फ्राय करून झालेत. पहा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. तर आपण काढून घेऊया. याच्यातलं जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते असं निथळून घ्यायचं आहे आणि हे कटलेट काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने उरलेले कटलेट मी फ्राय करून घेते. तर इथे मस्त असे आपले व्हेज कटलेट तयार आहेत. तर सध्या मटारचा गाजरचा सीझन आहे. भाज्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येत आहेत. तर एकदा तरी या पद्धतीचे व्हेज कटलेट नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.